सरकारला तर म्हणजे सांगू इच्छिते की ही जी समिती आहे ही खरं बरखास्तच करा आणि याच्यावर खरं जे तज्ञ आहेत डॉक्टर आहेत अशा लोकांना आणलं पाहिजे. कारण या वक्तव्यानं यांना साधायचंय काय मला म्हणजे आम्हाला सुद्धा खरं कळत नाही. भाजपच्याच नेत्यांना कळत नाहीये की या वक्तव्यानं नेमकं साधायचंय काय. नारायणजी तुमच्याकडे येते. उमेश पाटील आपल्या बरोबर आहेत पुण्यावरून मगासपासून. उमेश पाटील, आता इथे कांताजी म्हणतायत की या वक्तव्यानं नेमकं दिलीप गांधींना साधायचंय काय, काय वाटतं तुम्हाला याविषयी? निखिला, याच्यामध्ये फार मोठं अर्थकारण दडलेलं आहे. मी याच्यामध्ये मला थोडा वेळ हवाय. डॉक्टर हर्षवर्धन ज्यावेळेस केंद्रीय आरोग्य मंत्री होते त्यावेळेस त्यांनी तंबाखूजन्य पदार्थ जे विक्री करणारी जे पाकिटं असतात किंवा सिगरेटची पाकिटं असतात, तंबाखूची पाकिटं असतात, त्याच्यावर 85% वेस्टर्न जे आहे त्याच्यावर त्या वैधानिक इशारा हा छापला जावा, तोही सचित्र स्वरूपात अशा पद्धतीची अधिसूचना काढली. आणि ही अधिसूचना काढणारा भारत हा जगातला पहिला देश ठरणार होता. याच्यापूर्वी थायलंडमध्ये आहे परंतु ते 82च्या आसपास आहे. ऑस्ट्रेलिया किंवा उरुग्वेमध्ये आहे ते 82 ते 85 या दरम्यान आहे. परंतु भारताचं जागतिक आरोग्य संघटनेने स्वागत केलं आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक जे आहेत त्यांनी भारताच्या या मोहिमेचं स्वागत करताना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत आम्ही करू असं तंबाखूजन्य उत्पादन करणाऱ्या मोठमोठ्या उद्योगपतींनी घेतला. आणि त्याच्यानंतर मग दुसरे आरोग्य मंत्री आले OP नड्डा. मग त्याच्यानंतर ही कमिटी नेमली गेली या दिलीप गांधींच्या ह्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये या कमिटीमध्ये कोण लोक आहेत, यांची ह्या कमिटीचा उद्देश काय की तंबाखूजन्य पदार्थाच्या संदर्भामध्ये जो अधिनियम केंद्रामध्ये तयार होतोय याची चिकित्सा करून त्याची निरीक्षण नोंदवून हा कायदा जास्तीत जास्त कडक कसा करता येईल याचं मार्गदर्शन सरकारला करणं, याच्याकरिता ही कमिटी नेमलेली आहे. आणि त्याचे चेअरमन आहेत दिलीप गांधी. आणि त्या कमिटीचे आणखी एक सदस्य आहेत श्यामचरण गुप्ता. हे श्यामचरण गुप्तांचा अलाहाबादमध्ये विडी उद्योग आहे मोठा आणि तो कितीतरी 500-700 करोड रुपयाचा विडी उद्योग आहे. आणि हे स्वतः करोडपती आज तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करून विडी विक्री करून झालेले आहेत. आणि ते श्यामचरण गुप्ता हे या कमिटीचे सदस्य आहेत आणि त्यांनी देखील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. त्यामुळे यांच्याकडनं अपेक्षित काय, यांनी तंबाखूचं उत्पादनाचं समर्थन केलेलं आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही असं यांचं स्पष्ट मत आहे. दिलीप गांधी आणखी त्याच्या पुढे गेले की तंबाखू खाल्ल्यामुळे पचन चांगल्या पद्धतीने होतं असं म्हणायला लागले. या उद्योगपतींनी निवडणुकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीला मदत केलेली आहे. यांच्या इलेक्शन कॅम्पेनिंग मध्ये पैसे पुरवलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जर 85% वेस्टर्नावर जर तंबाखूचा धोका आला तर या उद्योगपतींचे हितसंबंध दुखावले जाणार आहेत. आणि याच्याकरिता म्हणून हे सगळं प्रकरण हे जे आहे त्या कमिटीने अशा पद्धतीची सोयीस्कर शिफारस केली. कालच्या 1 तारखेला ही अंमलबजावणी पुढे ढकलली.